नमस्कार. नमस्कार. फेस ऑफ पॉझिटिव्हिटी या संवाद मालिकेच्या उपक्रमाअंतर्गत चांगुलपणाची चळवळ आयोजित जय मल्हार थिएटर पुणे प्रस्तुत चांगुलपणाचा मुक्त छंद या कार्यक्रमामध्ये मी शुभांगी मुळे सर्व रसिक श्रोत्यांचं मनापासून स्वागत करते. आजचे आपले पाहुणे विख्यात कवी व ज्येष्ठ साहित्यिक माननीय श्री प्रवीण दवणे यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. नमस्कार सर. नमस्कार. चांगुलपणाच्या चळवळीचे संकल्पक आणि ज्यांच्या पुढाकाराने हा फेस ऑफ पॉझिटिव्हिटीचा उपक्रम राबवला जातो ते परराष्ट्र खात्याचे निवृत्त सचिव आणि राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे यांना आदरपूर्वक नमस्कार. या कार्यक्रमाची प्रसिद्धी आणि प्रक्षेपण समर्थपणे सांभाळणाऱ्या महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्राच्या रुपाली भोसले यांचं देखील विशेष कौतुक. कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी आपण श्री प्रवीण दवणे यांचा थोडक्यात परिचय जाणून घेऊयात. पण मंडळी, खर तर अनेक भक्तिगीतांनी, चित्रपट गीतांनी, त्यांनी लिहिलेल्या अनेकविध ललित वैचारिक पुस्तकांनी त्यांचा परिचय आपल्याला करून दिलेला आहे. आणि माझ्या मनात आणि रसिक श्रोते हो, तुमच्या देखील मनात कायम श्रद्धेने वसलेली प्रवीण दवण्यांची गीतं हा आपल्याकरता कृपाप्रसादच आहे. प्रवीण दवणे यांच्या लेखणीतून साकारलेली दत्ताची पालखी आणि स्वामी समर्थांनी घातलेला साज, स्वामी समर्थांच्या कृपेने त्यांना अनेक भक्तिगीत त्यांनी रचली आहेत. त्यातला दत्ताची पालखीच्या ची एक झलक मी सादर करतेय. निघालो घेऊन दत्ताची पालखी, निघालो घेऊन दत्ताची पालखी, आम्ही भाग्यवान आनंद निधान, आम्ही भाग्यवान आनंद निधान, झुलते हळूच दत्ताची पालखी, झुलते हळूच दत्ताची पालखी, निघालो घेऊन दत्ताची पालखी, निघालो घेऊन दत्ताची पालखी, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. वाह, क्या बात है. आजचा हा खरंच योग खूप छान आहे, कारण आपल्या सगळ्यांच्या मनात असलेलं एक सात्विकता आहे ती आज या निमित्ताने परत उलगडणार आहे. सरांचा प्रवास आणि सरांचं एकूण व्यक्तिमत्व. तर असे हे आश्वासक भक्तीने ओतप्रोत प्रवीणजींचे शब्द. तर मंडळी, जाणून घेऊयात अशा या आश्वासक लेखकाचा, कवीचा अगदी थोडक्यात परिचय. प्रवीणजींचा जन्म कल्याणचा, पण वडिलांची बदली होत असल्याने त्यांचं शिक्षण नाशिक, डोंबिवली, ठाणे येथे झालं. त्यांनी मुंबई विद्यापीठातून मराठी साहित्यात MA केलं आणि डिप्लोमा इन हायर एज्युकेशन केलं आणि 35 वर्ष ठाण्याच्या ज्ञान साधना महाविद्यालयात ते प्राध्यापक म्हणून मराठीच्या अध्यापनात कार्यरत होते. कविता, गीतरचना, ललितगंध, कथा, कादंबरी, नाटक अशा वाङ्मयाच्या प्रकारांमधील विविध त्यांचे लेखन हे खरोखरी खूपच आपल्याला प्रेरणा देणार आहे आणि त्यांना या सगळ्या लेखनाबद्दल उदंड प्रतिसाद मिळाला आहे. सुमारे 150 मराठी चित्रपटांसाठी त्यांनी गीतरचना केली आहे. निघालो घेऊन दत्ताची पालखी, स्वामी समर्था माझी आई सारख्या अनेक अजरामर गीतांचा जन्म प्रवीणजींच्या लेखणीतून झाला आहे. अजय अतुल यांच्या संगीतातील चिंब भिजलेलं हे प्रेमगीत सर्वांच्याच ओठावर आहे. त्यांचं बालवाङ्मय देखील विपुलतेने प्रकाशित झालं आहे. त्यांचे अनेक काव्यसंग्रह लोकांच्या पसंतीस उतरले आहेत. माननीय प्रवीण दवणे अनेक पुरस्कारांनी सन्मानित आहेत. सलग 5 वर्ष सर्वोत्कृष्ट वाङ्मयाचा राज्य पुरस्कार, ठाणे ग्रंथालयाचा रेगे पुरस्कार, नाशिक सार्वजनिक वाचनालयाचा डॉक्टर अ.वा. वर्टी कथा पुरस्कार, गीत लेखनासाठी P. सावळाराम
गदिमा प्रतिष्ठानचा चैत्रबन असे अनेक पुरस्कार, अल्फा गौरव झी मराठीचा पुरस्कार आणि अलीकडे अक्षर भारती पुणे या संस्थेचा महाकवी कुसुमाग्रज पुरस्कार, त्याचप्रमाणे स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या शुभ हस्ते मास्टर दीनानाथ मंगेशकर प्रतिष्ठानचा शांता शेळके सरस्वती पुरस्कार असे अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी ते सन्मानित आहेत. तर असे हे विख्यात कवी आणि ज्येष्ठ साहित्यिक माननीय श्री प्रवीण दवणे, ज्यांच्या लेखणीतून साक्षात सरस्वती प्रगट होते आणि ज्यांच्या वाणीतून परब्रह्माची अनुभूती येते, असे दवणे सर. आता आपण त्यांच्याशी संवाद साधूया आणि त्यांचा प्रवास उलगडत जाऊया. नमस्कार सर. नमस्कार. सर, आता पहिलाच प्रश्न हा आहे की आम्हाला तुमच्या बालपणाची उत्सुकता आहे. कशा पद्धतीचं वातावरण तुम्ही अनुभवलेलं आहे, कसे शिक्षकांचे संस्कार होते, आई वडिलांचे संस्कार होते आणि कसं तुमचं बालपण गेलं, आम्हाला थोडक्यात ऐकायला आवडेल या सगळ्या गोष्टी. मनपूर्वक नमस्कार. चांगुलपणाची चळवळ या एका सकारात्मक अशा दृष्टिकोनातून एक ज्याला आपण म्हणू की अभियान असं आपल्या संस्थेने छेडलंय आणि साक्षात त्याचं नेतृत्व करणारेही माननीय डॉक्टर ज्ञानेश्वरजी मुळे साहेब आहेत. म्हणजे ज्या चळवळीचं नेतृत्व ज्ञानराजा करतोय, ज्ञानेश्वर करतायत, अशा तऱ्हेच्या या एका चळवळीत आज माझ्यासारख्या एका शब्द साधकाला बोलायची संधी मिळते. शुभांगीताई, तुमची आधीची प्रस्तावना, त्यानंतर दत्तगुरूंच्याच कृपेने लिहिलं गेलेलं गाणं तुम्ही गुणगुणणं, मला असं वाटतं की आज एकदम सणाचा दिवस असावा ना, सात्विक असं एक सुंदर काहीतरी माहोल ज्याला म्हणतो, वातावरण, ते तुम्ही निर्माण केलेलं आहे. तेव्हा आपले या चळवळीचे सगळे प्रमुख त्यांचे मी मनापासून आभार मानतो. याचं कारण की अशा तऱ्हेची व्यासपीठं आम्हाला मिळतात म्हणूनच हे आहे ते व्यक्त करता येतं. आता मी जे सूत्र आपलं आहे त्याला तुम्ही जे छेडलंय, म्हणजे मुळात तुम्ही म्हटलं की मला प्रश्न विचारायचा आहे, म्हणजे माझ्या वाटचालीविषयी प्रश्न पडावा ह्याचा आनंद पण होतो आणि धाक पण वाटते. तर बोलण्याच्या ओघात तुम्ही इतकं म्हणजे मला म्हणजे काय म्हणतात प्रशंसेने गुदमरच जावं अशा प्रकारचं एक खूप प्रेमाने तुम्ही बोललात, तेव्हा मी ती पुढची जबाबदारी मानतो. अजून साधना चालू आहे आणि अजून अनेक जन्म ती करायची असं. तुम्ही जे म्हटले की बालपण आणि एकंदर त्यावेळेचं वातावरण कसं होतं, मी एक सांगू का की आज चांगुलपणाची चळवळ उभारावी लागते, पण तेव्हा मध्यमवर्गीय माणसाचं आयुष्य हीच एक चांगुलपणाची चळवळ होती. त्यासाठी वेगळ्या प्रकारचं व्यासपीठ म्हणा किंवा फेसबुक लाईव्ह किंवा कुठेतरी झूम मीटिंग अशी कधी करावी लागली नाही, कारण चाळ संस्कृतीमध्ये आम्ही वाढलो. आम्ही म्हणजे मी स्वतःला आम्ही नाही म्हणत, पण आमची पिढी ही वाढली. आणि शुभांगीताई, ते जे वातावरण आहे ना, की कदाचित घरं लहान असतील, खोल्या लहान असतील, पण इतक्या तऱ्हेचे अतिथी यायचे, नातेवाईक यायचे आणि आधी असं वाटायचं की छोटी खोली पुरेल कशी, कसे आम्ही माऊ त्याच्यामध्ये, काय होईल. पण गंमत म्हणजे 7-8 नातेवाईक आले तरी सुद्धा एक सतरंजी घातली आणि सगळे छान गप्पा मारत झोपले. काही बाहेरच्या पडवीत झोपले, चहा सगळ्यांनी मिळून घेतला, गप्पा झाल्या, कोजागरीचं चांदणं त्या दुधामध्ये मिसळलं. ही सगळं वातावरण जे आहे ना, आज काव्यात्मक वाटतं, रोमॅन्टिक वाटतं, कदाचित स्वप्नीलही वाटतं, पण त्याचे एक संस्कार जे आहेत ते फार वेगवेगळ्या प्रकारे होत असतात. आणि विशेषतः संध्याकाळची वेळ झाली ना की माणसांना नाही, वाट्यांना पाय फुटायचे. वाट्यांना पाय फुटायचं म्हणजे काय ते कदाचित माझ्या पिढीतल्या जणांना कळेल. म्हणजे मग अगदी आळूची भाजी असो का भरल्या वांगी असो किंवा आणखीन कुठे केलेलं आंबट वरण असो का कोबीची भाजी असो, काहीतरी आपल्या शेजारी देऊन द्यावं. त्यांची भाजी आपल्याकडे, आपली आमटी त्याच्याकडे, म्हणजे ती चवीची देवाणघेवाण होती. मी तर असं म्हणेन की चवींचा प्रीती संगम माझ्या पिढीने अनुभवला. आणि त्यामुळे कोऑपरेटिव्ह सोसायटी वेगळी स्थापन करावी लागली नाही, कारण चाळ आणि चाळ संस्कृती हीच एक कोऑपरेटिव्ह सोसायटी होती. आज सोसायटीच्या वर लिहिलेलं असतं अमुक अमुक कोऑपरेटिव्ह सोसायटी, आणि त्या मीटिंग मध्ये इतकी भांडणं होतात आणि 25 जणांच्या फ्लॅट धारकामध्ये 2-3 तरी इतके किडके असतात ना की 23 जणांचा जीव अक्षरशः मोठमोठं कुठे आणतात. म्हणजे आपल्याला 2 लाख पगार असतो, पण गुरख्याचे 5 रुपये वाढवताना मोठमोठ्या पदावरची माणसं जे छळतात ते मी पाहिलं. म्हणजे वर्तमानात जगताना या चळवळीची गरज का वाटते. त्या काळामध्ये कुणीही येऊ, घरामध्ये एखादा आडला तडला नातेवाईक येऊ, कुणी अपंग येऊ, दारापुढे एखादा अंध येऊ किंवा भिक्षकरी यायचे, घरामध्ये असो नसो
कधी तो रिक्त जायचा नाही. आणि मला वाटतं हे जे सगळे संस्कार होते ते नकळत आमच्यात उतरले. निरांजन केवळ देवारात नसायचं, आईच्या रूपात, वडिलांच्या वागण्यात, शेजार धर्मामध्ये ते निरांजन होतं आणि ते संस्कार माझ्यावर झाले. धन्यवाद. वा 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 वा, किती छान तुम्ही सांगतात. आणि खरंच या वेगवेगळ्या ज्या व्हॅल्यूज आहेत, मोठे झालात आणि माणुसकीचं निरांजन हे आज तुमच्या प्रतिमेतनं आम्हाला दिसतं आहे. त्यामुळे सर, तुमच्या व्यक्तिमत्वातल्या वेगवेगळे पैलू तुम्हाला सगळ्यांना कळत गेले, तुम्ही खुलत गेलं, तुमचं व्यक्तिमत्व खुलत गेलं आणि तुम्ही अनेक कविता केल्या ज्या रसिकप्रिय झाल्या. तुमच्या काही काव्यसंग्रहांचा मला इथे उल्लेख नक्की करावासा वाटतोय. रंगमेघ, ध्यानस्थ, पाऊस पहिला, हे शहारा, गंध खुणा, भूमीचे मार्दव, रुजवा तो येतोय, अशा अनेक लोकप्रिय काव्यसंग्रहांचा मी इथे उल्लेख करते. तर सर, मला असं एक विचारायचंय की तुमची चांगुलपणाची शिदोरी आणि तुमचा पहिला काव्यसंग्रह किंवा पहिली कविता याचं कसं काय तुम्ही नातं लावू शकाल? खरं म्हणजे काय माहितीये का, ते नातं एक अनामिकच नातं आहे. आणि त्या नात्याला कुठलं नाव म्हणा, रूप म्हणा, किंवा त्याला एक आकार कुठलाही नसतो. हे एक झिरपण असतं की जसं दूध उकळतो, आपण उकळून ठेवतो दूध, आणि नंतर ते शांत झालं दूध, थंड म्हणत नाही मी, ते दूध शांत झालं की थोड्या वेळी त्याला साय येते. साय कुठल्या क्षणी नेमकी येते ते आपल्याला सांगता येत नाही. सगळ्याची घड्याळं आहेत, पण किती वाजता साय येणं सुरू झालं. तसं कविता लेखन म्हणा किंवा माझ्या हातून अशा तऱ्हेचं नवं सुचणं आहे, ते नेमकं केव्हा सुरू झालं त्याचं काही घड्याळ नव्हतं, पण दूध उकळत होतं. याचा अर्थ परिस्थितीतला संघर्ष हा सतत मला जाणवत होता. यामध्ये मला मुद्दामून आपल्या अनेक रसिकांना, जे आज बघणार आहेत किंवा नंतर युट्यूबवर बघतील, आणि या सगळ्या रसिकांना मला आज मुद्दामून सांगायचंय की ग्रंथवेड घर होतं. फार महत्वाचं आहे की आर्थिकदृष्ट्या मध्यमवर्ग असेल, परंतु नामवंतांची पुस्तकं घरी यायची. माझे काका तर आचार्य आत्र्यांचे एवढे वेडे होते त्यांच्या लेखनाचे, आणि मराठा वृत्तपत्राच्या 2 प्रती एकाच दिवशीच्या घेतल्या जायच्या. का तर माझे काका, वडील, आजोबा सगळे मला आधी मराठा पाहिजे, मराठा पेपर, वृत्तपत्र, त्याचा अग्रलेख मला वाचायचा आहे. हे का सांगतोय, तर शब्दांचे संस्कार. आणि त्या मराठा वृत्तपत्रामध्ये बसलेला माझा काका, मृत्युंजय वाचणारी माझी आई, खांडेकर वाचणारी माझी आई किंवा वडील, नासी फडकेंची पुस्तकं वाचणारे आई वडील, आजी आजोबा, हे सगळं जे होतं त्यामुळे ना एक ग्रंथांचं पर्यावरण मिळालं. अलीकडे संस्कारांसाठी मुलांना संस्कार शिबिरात जावं लागतं. आज मी आनंदाने सांगेन, संस्कार शिबिरात जावं न लागता संस्कार शिबिरच आमच्या घरामध्ये येत होतं. आणि मला वाटतं की हे वातावरण मिळालं. आणि मग त्याचं असं झालं की कवी होणं किंवा मी लिहीन हे काही माहिती नसतं. जन्माला येतो मनुष्य, एक देह घेऊन येतो, मन आहे ते पण काही दिवसांनी कळतं, आणि कला आहे ते कळायला आणखीन वेळ लागतो. पण शुभांगीताई, एक कुठला तरी असं क्षण किंवा एक निमित्त व्हावं लागतं. आणि त्या निमित्ताकडे आपण जे म्हणालात त्याचं उत्तर त्याच्यामध्ये आहे की 1969 साली जेव्हा चंद्रयान अपोलो 11 जेव्हा चंद्रावर जेव्हा उतरलं, आजही मला आठवतं, मोबाईल, टीव्ही तर खूप दूर होते. असं काही घरामध्ये आपण बोलणार आहोत आणि सिनेमासारखं बघणार आहोत हे माहिती पण नव्हतं. अशा काळामध्ये वृत्तपत्रामध्ये नील आर्मस्ट्रॉंग हे अपोलो 11 घेऊन चंद्रावर पोहोचले याची बातमी झळकली. आणि जवळजवळ म्हणजे बरेच इंच जाड असे ते मथळे की माणूस चंद्रावर, माणूस चंद्रावर, या सगळ्याचा माझ्या मनावर इतका परिणाम झाला. मला वाटतं चंद्र आणि कवी यांचा जो संबंध असतो ना, तिथे घडलं की साधारणतः मी तेव्हा एक 4थी-5वीत असेल, आणि तो सगळा जो आनंद सगळा आनंद जो होता तो आनंद व्यक्त करण्यासाठी मला एक माध्यम सापडलं. नियतीने ते दिलं, नक्षत्रांच्या देशातून दिलं. तिथे पण चंद्र साक्षीला ठरला. आणि पहिली कविता माझी आली, अमेरिकेची आली दिवाळी. 4-5 4थी-5वीला होतो, म्हणजे आज ती कविता मला सामान्य वाटते, पण अमेरिकेची आली दिवाळी माझी पहिली ओळ ही मला आठवते की दीपोत्सव झाला, मानव चंद्रावर पोहोचला. आणि नंतर सांगतो, मी राहायला नाशिकला होतो. नाशिकच्या गावकरी नावाच्या वृत्तपत्रात माझी ती कविता वडिलांच्या मदतीने पाठवली, ती प्रसिद्ध झाली, आणि प्रवीण अनंत दवणे, चौथी वगैरे असं छापलं गेलं. आणि मग तुम्हाला सांगतो, छापलेल्या माझ्या नावाकडे मी इतक्या वेळ बघत राहिलो. मला वाटलं सगळ्या वृत्तपत्रातलं सगळ्यात ठळक नाव कुठलं असेल तर प्रवीण अनंत दवणे होतं. त्यामुळे चंद्राचा संबंध होता,
तेजाचा होता, शांततेचा होता आणि सात्विकतेचा होता. वा 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 वा. तुम्ही इतकं सुंदर वर्णन करता आहात आणि खरंच या सगळ्यातनं असं वाटतं की जीवन किती सुंदर आहे आणि आहेच. आपण ते कलात्मकतेने जगू शकतो. फक्त आपल्याला संस्कारांची, चांगुलपणाची आपल्याबरोबर शिदोरी पाहिजे आणि त्या नजरेने आपण जगाकडे पण बघितलं पाहिजे. कायम आपल्यातला जो एक ताजेपणा तो कायम आपण जागृत ठेवला पाहिजे. तुमचा आदर्श असा प्रवास आणि तुमचे असे विचार यामुळे वैविध्यपूर्ण असं तुम्ही लेखन केलं. ललित लेखन, वैचारिक लेखन असं वेगवेगळ्या प्रकारचं लेखन केलं. आता मला काही तुमच्या पुस्तकांच्या इथे नोंदी नमूद कराव्याशा वाटतात. सावर रे, थेंबातला आभाळ, रे जीवना, आयुष्य बहरताना, आयुष्य स्पर्शगंध, अध्यापन आणि नवनिर्मिती, प्रश्नपर्व. तर असे हे विविध अंगांनी तुम्ही केलेल्या लिखाणांच्या काही पुस्तकांची नावं आहेत. तर लेखक म्हणून तुम्ही कुठला दृष्टिकोन ठेवत लिखाण केलं? दृष्टिकोन म्हणण्यापेक्षा मध्यवर्ती जो भाग होता ना माझा, शुभांगीताई, तो माणूस केंद्री. सगळ्यात मला असं वाटतं की माणूस आणि माणसाचं सात्विक जीवन हे जर केंद्रावरती असलं तरच पुढल्या सगळ्या प्रगतीला अर्थ आहे. नुसती बाह्य प्रगती झाली, मनुष्य चंद्रावर काही वर्षांनी सूर्यावर पण पोहोचेल, पण आतमध्ये पोहोचला नाही तर. त्यामुळे मला असं वाटतं की बाहेर पोहोचणं सोपं आहे. फोनवर आपण हजारो जणांशी बोलतो, पण आपण आपल्या हृदयाशी कधी बोलत नाही, आपल्या स्पंदनाशी बोलत नाही. आपण म्हणतो मी बिझी आहे, मी वेगळं आहे, टाइम पास करतो, पण टाइम आपल्याला पास करत असतो. आणि हे सगळं चिंतन जे आहे ते मला चरित्र लेखनातून मिळालं. मी मुद्दामून सांगेन, आज इथे अनेक रसिक ऐकतायत, बघतायत त्यांना, की मी कवी असल्यामुळे लोकांना वाटतं की फक्त मी कविताच वाचलंय की काय. आज मला मुद्दामून तरुणाला सांगायचंय की चरित्र वाङ्मय मी पुष्कळ वाचलं. म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकरांचं माझी जन्मठेप असेल, किंवा न्यायमूर्ती छागलांचं रोजेस इन डिसेंबर ज्याचा अनुवाद झाला, शिशिरातले गुलाब असेल, किंवा टॉल्स्टॉय एक माणूस, सुमती देवस्थळे या माझ्या अतिशय आवडत्या अशा चरित्र लेखिका होत्या. म्हणजे नुसतं आपण सुमतीबाईंनी लिहिलेली चरित्र याच्यावर बोललो तरी आपण 4 तास बोलू शकतो, कारण त्यांनी अतिशय दिग्गज व्यक्तिमत्व त्यांनी आणली. हे का सांगतोय तर ती मला आवडली याचं कारण, मग टॉल्स्टॉय असो, स्वामी विवेकानंद आपले असो, स्वातंत्र्यवीर सावरकर असोत, किंवा कोणीही असोत, जगातलं कुठलंही जे थोर व्यक्तिमत्व आहे त्याचं बालपण मला प्रेरणादायी वाटायचं. आणि मी त्याच्यात मला बघायचो. मी आरशात मला बघायचो नाही, मी त्यांच्या बालपणात मला बघायचो. अरे आमची पण लहान खोली आहे, आमच्या पण घरातले दिवे जातात, माझ्या पण घरामध्ये आई वडिलांचे वाद होतात ते पैशावरनं, माझ्या घरामध्ये पण डाळ समतेने कुठेतरी मागावी लागते, माझ्याकडे पण 3 दिवसाचा भात, फोडणीचा भात म्हणून खातात. हे सगळं माझंच नाहीये, या माणसांचं पण ते होतं, यांनी पण तो स्ट्रगल केलाय. हे सगळं मला इतक्या बालपणी चरित्राने शिकवलं. आज मी सांगेन विषयाला सोडून मुद्दामून की चरित्र वाङ्मय पालकांनी मुलांना वाचायला दिलं पाहिजे वेगळ्या प्रकारे. कारण सिनेमा, नाटक ही माध्यमं महत्वाची आहेत, पण ती पुष्कळदा मांडतात, म्हणजे कल्पनाशक्तीपेक्षा ती मांडतात, ती महत्वाची आहे. पण वाचन चरित्र वाङ्मयाचं केलं की आपण त्या चरित्र नायकाच्या भूतकाळात जातो, त्याचं बोट धरून त्याच्या संघर्षात जातो, आणि त्यामुळे तो संघर्ष हा माझ्या लेखनाचा विषय झाला. आपण जे विचारलं की तुमच्या गद्य लेखनाचं केंद्रबिंदू काय किंवा नेमकं काय, तर मानवी संघर्ष. आणि म्हणून मी नाईट कॉलेजला शिकवलं, मी अध्यापन केलं, मी जे सगळं केलं, हे सगळं करताना ना आजही या वयातही मी थक्क किंवा होतो. हजारो दिव्यांची इमारत पाहून नाही, किंवा एक मोठा नायगारा पाहिला आनंद होईल, थक्क होईल, पण मला एखादा भाजीवाला 15-16 वर्षाचा डोक्यावर पाठी टिकून भाजी विकतोय आणि रात्री पुन्हा 10वीच्या परीक्षेला बसलाय, हे मला डोळे भरून येतात. मी तुम्हाला एक गंमत सांगतो की मला माणूस जाणण्याची उत्सुकता असते. पुढे आपण येऊ, सगळंच मी आता सांगत नाही, पण एके ठिकाणी मी लॉजवर उतरलो होतो, कार्यक्रमाला गेलो आणि कपडे इस्त्रीला गेले. कपडे इस्त्रीला दिल्यानंतर मला आधी वाटलं की लगेच मला मिळतील कसे, कारण एक 27-28 वर्षाची मुलगी, परप्रांतीय मुलगी, ती इस्त्री करत होती. तिच्या उंची इतकेच कपड्यांचे ढीग होते, आणि माझं होणार केव्हा या ठिकाणी. मला आधी वाटले की बाईच्याकडे आपले कपडे असे इस्त्रीला द्यायचं, आणि ती एकटीच करत होती. हो, मला एकदम पोटात ढवळलं. मग मी म्हटलं की बहीणजी, मला खूप
लवकर जायचं कार्यक्रमाला आणि मला मिळेल का, मला संकोच वाटतो सांगायला. तिने लगेच माझं काम करायला घेतलं. आता ऐका की नुसतं नाही तर मी तिच्याशी बोलत राहिलो. म्हटलं तुम्हाला मदतनीस कोणी नाही का, तुम्हाला मदतनीस एवढी शेकडो कपडे तुम्ही करणार कधी, आणि तुम्ही तरुण आहात आता कसं करता एवढं. ती स्त्री जी बोलली ते मला सांगायचंय. ती म्हणाली की काहीच कारण नसताना व्यसनी नवऱ्याने मला सोडून दिलं आणि पदरात 2-4 मुलं आहेत माझ्या, नवऱ्याने सोडून दिलं मला, सासू सासरेही सांभाळत नाहीत, मी भावाकडे माझ्या आई वडिलांकडे किती मागणार, किती दिवस मागणार. आणि पुढे ती बोलली मदतीसाठी असा हात करण्याऐवजी इस्त्रीसाठी जर मी असा हात केला तर माझं मागणं संपेल आणि मी त्याच्यावर मुलांना शिकवते इतक्या दिवसात आणि सगळं काम मी करते, मी दमत नाही, कारण मी ईश्वराचं नाव घेऊन काम करते. माझे डोळे इतके भरले हो, मला वाटतं की ती स्त्री माझ्या लेखनाचा विषय होते. आज ही जी सामान्यातली असामान्य माणसं आहेत ना, ती माझ्या चिंतनाचा लेखनाचा विषय होतात. तुमच्यासारख्या श्रेष्ठ ज्येष्ठ वाचकांना जी नावं तुम्ही घेतली, माझं लेखन जे आवडलं त्याचं कारण काय आहे, त्यात अनेकांना स्वतःचा संघर्ष दिसला आणि भविष्याची आशा दिसते. वा 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 वा, तुम्ही इतक्या गोष्टी मोलाच्या सांगितल्या आणि इतकं सुंदर मार्गदर्शन केलेलं आहे. त्यात पहिलं मार्गदर्शन म्हणजे प्रचंड वाचन वाढलं पाहिजे, जे आज कमी होत चाललेलं आहे. त्यात चरित्र लेखन हे खूप महत्वाचं आहे. संघर्षाकडे खूप सकारात्मकतेने बघणं आलं आणि आपण माणुसकीने आत्मीयतेने दुसऱ्याची चौकशी करणं आलं आणि ह्या सगळ्यातनं आपलं जीवन आपण समृद्ध करणं आलं आणि सतत वैचारिक बैठक आपली उंचावत नेणं, या सगळ्या गोष्टी आमच्यासाठी खरंच खूप प्रेरणा देणाऱ्या आहेत. प्रवीणजी, आपण भक्तिगीतं लिहिली, भावगीतं लिहिली आणि चित्रपट सृष्टीकर्त्या करता झगमगत्या दुनियेकरता देखील अनेक गीतं लिहिली. पण चित्रपट गीतं लिहिताना तुम्ही सात्विकतेचा सेतू बनलात आणि तो कशा पद्धतीने बनलात ते आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. खरं म्हणजे काय माहितीये का की चित्रपट काय किंवा कुठलंही जे वलयांकित जे क्षेत्र असतं की ज्या ठिकाणी प्रसिद्धी आहे, ज्या ठिकाणी लोक आपल्याला ओळखतात, तिथे ना शुभांगीताई आपल्यात एक अहंकार असा येत जातो की लोक सह्या घ्यायला येतात, लोक कौतुक करतात, लोक सांगतात ते जातायत ना ते अमुक अमुक, आणि आपल्याला असं वाटायला लागतं की सगळं मिस केलं, मिस केलं हे जे वाटायला लागतं ना, तिथे दुःख सुरू होतं. मी केवळ बोलायचं म्हणून बोलत नाहीये. एखादी कविता जेव्हा लिहून पूर्ण होते, अनेकदा खाली प्रवीण दवणे सही करायला पण मला संकोच होतो. आता व्यवहार म्हणून करावं लागतं. प्रवीण दवणेंच्या ऐवजी कोणी स्वतःचं नाव लिहिलं तर मला चालणार नाही, कारण मी व्यावहारिक माणूस आहे. पण संकोच होतो याचं कारण काय शुभांगीताई, असं वाटतं मी श्रेय कसं घेऊ. कागद कोरा होता, लेखणी भरलेली होती शाईनी, पण हे नक्षत्रांचं देणं कुठून आलं. कवी आरती प्रभू म्हणालेत ना, गेले द्यायचे राहुनी तुझे नक्षत्रांचे देणे. इतक्या अप्रतिम कविता करून सुद्धा, ऐका, इतक्या अप्रतिम कविता करून सुद्धा ते म्हणून गेले, गेले द्यायचे राहुनी. कारण इतकं देणं देऊनही त्यांना असं वाटायला लागलं की मला देणं अजून द्यायचंय. तर इतके मोठे कवी जर इतके नम्र असले तर माझ्यावर ते संस्कार झाले. माझं भाग्य आहे की ज्या गीतांचा तुम्ही उल्लेख केलात किंवा ज्याचा केलात, चित्रपटामध्ये पण मी अशा काळात लिहायला लागलो की जेव्हा सुवर्ण युग संपलेलं होतं. चित्रपटांचं जे सुवर्ण युग होतं, म्हणजे स्वरतीर्थ बाबूजींनी निर्माण केलेलं, महाकवी गदी माडगुळकर यांनी निर्माण केलेलं, राजा परांजपेंचं हे जे सुवर्ण युग होतं ते संपलं होतं आणि चित्रपट कथेकडून हा केवळ घटनांकडे चालला होता आणि केवळ विनोद पण नाही, इनोद, अशा काळामध्ये वाङ्मयाचा उच्चार वाडगमय करणारी मंडळी या क्षेत्रामध्ये आली आणि नेमका माझा तिकडे प्रवेश झाला. त्यामुळे ते आव्हान जबरदस्त होतं. ते किती कसं होतं हे सांगायला इथे वेळ नाही, परंतु खपासाठी किंवा सुरुवात माझी आहे म्हणून कुणी काही वेळेला जर काही ज्याला आपण म्हणू संकोच वाटावा असं लिहायला जर कोणी लावलं तर आर्थिक गरज असून माझ्यावर जागेचं कर्ज होतं, 2 बहिणींची लग्न, वडील निवृत्त झाले होते बरं का, त्याचं कर्ज होतं, म्हणजे कित्येक लाख कर्ज होतं. नुसतं नोकरीवर माझं भागणार नव्हतं. म्हणजे खरं तर मी जाहिरातीपासून वाटेल ते लिहू शकलो असतो कितीही, आणि 2 गाड्या आज माझ्या दारामध्ये असत्या. पण मी एक विचार केला की कदाचित चित्रपटामध्ये अगदी उत्तम काव्य कदाचित नाही लिहिता येणार, पण सात्विकतेचा सेतू हा की मी त्यांना हवंय म्हणून अश्लील लिहिणार नाही, बिभत्स लिहिणार नाही. सिनेमाचं गाणं लिहिताना काही तुम्हाला महाकाव्य लिहिता येत नाही, ते तुम्हाला लोकांना आवडणारं द्यावं लागतं, पण आवडणारं देताना पण कवितेचं निरांजन जपण्याचा प्रयत्न मी केला.
याचं कारण शुभांगीताई, रसिकांना मी मुद्दामून सांगतो की जर हृदय उघड्याची सोय असली, हृदय उघडण्याची जर सोय असेल, ऑपरेशनच्या वेळेला करतात ती सोय नव्हे, पण कवीचं हृदय, कलावंताचं हृदय बघण्याची सोय झाली तर एका कोपऱ्यात म्हणजे एका बाजूला माडगुळकर, बोरकर, इंदिरा संत, उशिरेगे, कुसुमाग्रज, आरती प्रभू, ही सगळी मंडळी तुम्हाला नक्षत्रांची पालखी जावी अशी मला माझ्या मनात दिसली असते आणि आजही ती आहेत. आज मला माझ्या कवितेपेक्षा पटकन सांगितलं आरती प्रभूवर बोला तर मला अधिक आवडेल, कवी ग्रेसवर बोला किंवा मर्ढेकर किंवा नारायण सुर्वेवर बोला, तर हे सगळं देणं असल्यामुळे तो जो सेतू होता तो तुम्ही शब्द छान वापरलात, तो होऊ शकलो. आणि दत्ताची पालखी सारखं गाणं याचं श्रेय संगीतकार नंदू होनप आणि अजित कडकडे या खरोखर म्हणजे अजित कडकडेचं आध्यात्मिक अधिष्ठान असणारे गायक. स्वामींची अनेक भजनं सुरेश वाडकर, नंदू होनप, अजित कडकडे यांनी केलं. अक्कलकोट स्वामींची पालखी निघाली. मी नम्रतेने सांगतो की मी तेव्हा नरसोबाची वाडी पाहिलेली नव्हती, म्हणजे वाट वळणाची या ओढी दिसते समोर नरसोबाची वाडी ही ओळ लिहिली मी आधी, पण नंतर मला अनेक जण म्हणाले की अरे बरोबर तशीच वाट आहे. आणि पुढे जेव्हा माझं दर्शन झालं, याचा अर्थ तुम्ही काही म्हणा की अशा तऱ्हेची जी काव्य आहेत किंवा जे गीत आहेत ती समाजामध्ये आज 30-30 वर्ष परंपरेची नदी होऊन मिसळलेत. याचं कारण सद्गुरू नावाच्या ऊर्जेला आहे, संगीतकाराच्या आणि गायकाच्या प्रतिभेला आहे. त्याबरोबर मी उल्लेख करीन की भक्तिगीतं झाली, परंतु इतर सगळ्या गीतांचा उल्लेख केला तर आपल्याला 10 असतील, पण जीवनरंग या माझ्या एका सीडीचा उल्लेख करीन. केदार पंडित उत्तम तबलजी आहेत, त्यांनी संजीव अभ्यंकरांच्या स्वरात जीवनरंग, मी विनंती करेन युट्यूबला जीवनरंग जा आणि बघा. 10 गाणी. अरे जन्म माणसाचा पुण्याईने लाभतो, द्वार मरणाचे येता जीवनाचं जाणवतो, मनातले शब्द लिहिता आले. पण गंमत काय झाली माहितीये का, सीडीचं युग संपलं, कॅसेटचं युग संपलं आणि गाणी आली. त्यामुळे ती रेडिओवर पण वाजली नाहीत फारशी, पण ती लिहिली गेली नाही तशी नाही. आणि मी या सगळ्या माझ्या ह्याच्यात मी अभिमानाने उल्लेख करीन श्रीधरजी फडके यांचा. आदरणीय श्रीधरजी फडके यांच्या बरोबर मनातली कविता मला लिहिता आली. तेजोमय नादब्रह्मासारखं गाणं बरं का. शाळेमध्ये प्रार्थना होतं हे जेव्हा कोणी मला कळवतं तेव्हा ते त्यांच्या संगीताला श्रेय असतं. बाबूजींची आणि आमची आई ललिता आई त्यांच्या आशीर्वादाला श्रेय असतं. आणि तुम्हाला मी मुद्दामून सांगतो, मी कुठे सांगितलं नाहीये, झूम व्यासपीठावर सांगतो की तेजोमय नादब्रह्म लिहित असताना आमच्या जवळ मागे एखाद्या सुरांच्या वटवृक्षासारखे स्वरतीर्थ बाबूजी उपस्थित होते आणि हो त्यांचे आशीर्वाद मिळाले. आणि एखादी बरी ओळ लिहिली गेली की ते बघायचे आणि हातानेच लिहायचे. देश साधदे हृदयासारखं गाणं असेल किंवा संगीत मनमोहिने सारखी ही त्यांच्याबरोबर गाणी लिहिताना एक सात्विक आनंद मिळाला. असे अनेक संगीतकार आहेत, मी एकाचा केला तर दुसराचा उल्लेख राहील. दीपक पाटेकरांबरोबर तिन्ही सांजेला प्रभू चरणाशी एक नित्य प्रार्थना, किंवा मीना मंगेशकरांबरोबर पाऊस पहिला जणू कानूला. तुमच्यासारख्या नामवंत गायकांना माहिती असलेली जी निसर्ग गीत आहेत, भक्ती गीत आहेत, त्याच्यामध्ये पण प्रासादिक गुण जर असलाच तर तो संस्कारांचा आहे, तो या कवींचा आहे, संगीतकारांच्या प्रतिभेचा आहे आणि या गायकांच्या अभिव्यक्तीचा आहे. माझं भाग्य शुभांगीताई आहे की लता दिदी, आशाताई, सुरेश वाडकर, पंडित जितेंद्र अभिषेकी यांचे स्वर लाभले. मुद्दा माझा लांबतोय माहितीये, एकाच ओळीत 1-2 ओळीतच समारोप करेन. पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या घरात बसून मला भक्तिगीतं लिहायची संधी मिळाली. नभासया आले पर, उडू लागले सत्वर, पंढरीच्या वाटेवर दोह झाला. आणि होनप यांनी संगीत केलं होतं. म्हणजे अभिषेकी बुवांच्या जवळ बसून लिहिणं हे माझ्यासारख्या नव्या कवीला तेव्हाच्या हे कृपेशिवाय होत नाही. मी जाहीरपणे सांगतो, कोणी मानो न मानो पूर्व संचित असतं आणि ते ओंजळीत घेण्यासाठी ओंजळ स्वच्छ ठेवावी लागते. धन्यवाद. वा, इतकं तुम्ही अप्रतिम सांगता की आपल्या सतसत विवेक बुद्धीला आणि आपल्या अंतर्मनाचा एक आवाज आहे, त्या आवाजाशी आपण प्रामाणिक राहून आपलं व्यावसायिक जे काय आयुष्य आहे ते पुढे न्यावं, हे तुम्ही इतकं सुंदर सांगितलं. आणि ह्याच बरोबर अनेक लोकांबद्दल एक आदर, एक निष्ठा जी तुमच्या मनात आहे ती सुद्धा खूप घेण्यासारखी आहे. श्रीधर फडक्यांना देखील मी मनापासून नमस्कार करते, कारण ते आम्हाला खूप गुरुस्थानी आहेत. आणि अशोक पत्की सरांनी पण आपला उल्लेख केलेला आहे. सप्तसूर माझे जे त्यांनी स्वतः काव्य केलं, त्यानंतर ते पहिले तुमच्याकडे आले आणि त्यांनी तुमची संमती घेतली की हे बरोबर आहे का, त्यातला सू फक्त दीर्घ व्हावा होता असं ते गमतीने सांगितलं. हा तुमचा मिश्किलपणा पण त्यातनं
पण तुम्ही त्यांना खूप चांगल्या पद्धतीने त्यात प्रोत्साहन दिलंय. म्हणजे मी उल्लेख इतका योग्य केलात ना, मी मुद्दाम थांबवलं का तर तो त्यांचा मोठेपणा आहे, ते दरवेळेला कार्यक्रमात सांगतात, पण ते हो, छान लिहितातच. पण त्यांच्याबरोबर मुक्या हुंदके सारखं गाणं आहे किंवा रंगत संगत मधली गाणी आहेत, मेलडी बरोबर. आणि गोडवा हा त्यांच्याबरोबर मला मिळाला. पत्की साहेबांचा पण मी ऋणी आहे. हो. नाही आम्हाला पण इतकं छान वाटतंय, की तुम्ही तुमच्यासारखे मोठे कवी आणि विचारांमध्ये एक काय म्हणतो पारदर्शकता असलेले आणि सात्विकता, माणुसकी या सगळ्या गोष्टींना तुम्ही महत्त्व देणारे असं व्यक्तिमत्व आहात. श्रोते हो प्रवीण दवणे यांनी गीतरचना केलेल्या काही रौप्य महोत्सवी चित्रपटांचं मला इथे उल्लेख करावासा वाटतोय. ते चित्रपट असे दे दणादण, थरथराट, झपाटलेला, आम्ही सातपुते, मी सिंधुताई सपकाळ, एकुलती एक, आयडियाची कल्पना, आत्मविश्वास. तर असे उत्तम चित्रपट ज्यांची गीतरचना प्रवीण दवणे यांनी केलेली आहे. प्रवीणजी आपण अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी देशभर आणि अर्थात परदेशात देखील मुसाफिरी केली. अभिमानाची गोष्ट म्हणजे अमेरिकेत भरलेल्या पहिल्या मराठी विश्व संमेलनाचे आपण निमंत्रित साहित्यिक होतात. त्याचप्रमाणे सावर रे, दिलखुलास, लेखनाची आनंद यात्रा अशा अनेक कार्यक्रमांसाठी प्रवीणजी तुम्हाला दुबई, दोहा, कतार, बँकॉक, मलेशिया येथील महाराष्ट्र मंडळांनी खास आमंत्रित तुम्हाला निमंत्रण दिलेलं होतं. तर असा हा तुमचा प्रवास तुम्ही करत असताना समाजाच्या सात्विकतेचा, समर्पणाचा, चांगुलपणाचा प्रत्यय तुम्हाला कशा पद्धतीने आला? तो वेळोवेळी येतच गेला. काय होतं माहितीये का, अनेकदा आपली जी व्यावसायिक माध्यमं आहेत, दृकश्राव्य माध्यमं विशेषतः, त्यांच्या बरोबर. दृष्टीने ब्रेकिंग न्यूज ही व्यावसायिक असते. म्हणजे ब्रेकिंग न्यूज, मी नेहमी हं. म्हणतो शुभांगीताई, ब्रेकिंग न्यूज ऐवजी लिंकिंग न्यूज काय आहे, हो. जोडणारं काय, जुळवणारं हं. काय. म्हणजे अम, एखाद्या एखाद्या व्यक्तीने आत्महत्या केल्याची बातमी होते, जरूर ते वृत्त आहे ते द्या तुम्ही, पण एखादा आत्महत्येपासून परावृत्त होऊन टोकाचा बरोबर. घडला कसा, त्याची बातमी केव्हा तरी नंतर होते. कितीतरी झगडणारी मुलं आहेत, कितीतरी आहेत. तर तुम्ही जे आता म्हटलं की या मुसाफिरीमध्ये काय दर्शन घडलं, म्हणजे हा एक स्वतंत्र विषयच आहे. मी नेहमी म्हणतो की गाडीत बसून आपण प्रवास करणं वेगळं, पण हं. एक माणूस वाचणं हा पण प्रवास आहे. वाह! एखाद्या माणसाला पुस्तकासारखं वाचणं, वाह! कारण प्रत्येक माणूस म्हणजे एक बंद खजिना असतो. वाह! तुम्हाला फक्त तिळा उघड हा मंत्र सापडायला लागतो. आणि हं. माझं भाग्य, मला काही जण विचारतात पण की दवणे सर, आम्ही नकळत तुमच्याजवळ मोकळं कसं होतो, नकळत आम्ही आमचं आयुष्य कसं बोलतो, काय वाह! रहस्य आहे. तर मी सांगू, रहस्य एकच आहे की त्यांना एक विश्वासाचा स्पर्श वाटतो. वाह! कितीतरी घरामध्ये, कितीतरी कुटुंबामध्ये कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्ही जातो आणि तिथे मला ना काही सेकंदात ते घर वाचता येतं. एखादी कादंबरी वाचावी तसं ते वाचता येतं. त्यामुळे प्रवासामध्ये तुम्ही म्हटलं मुसाफिरीमध्ये चांगुलपणाचा जो प्रत्यय येतो, हं. सात्विकतेचा परिचय येतो. मी काय गमती सांगेन ना की त्या काय आहेत, कोल्हापूर ते गडहिंग्लज प्रवास होता बसमधला आणि लाल बस मधला प्रवास होता, आपली एसटी असते ना ती, त्याच्यामध्ये होता. बरोबर. पण तुम्हाला गंमत वाटेल की त्या बसमध्ये मी चढलो आणि मला असं वाटायला लागलं की मी पंढरपूरच्या यात्रेलाच निघालो की काय. कारण वाह! बसमध्ये सगळीकडे पताका लावलेल्या होत्या, तुळशीच्या माळा घातलेल्या होत्या, नंतर हो. विठ्ठल रखुमाईचं छायाचित्र होतं, फोटो होतो, संतांची मांदियाळी होती आणि वाह! कंडक्टर जे होते ना ते पण अबीर गुलाल लावलेले होते, त्यांचा गणवेश होता आणि चालक पण तसेच. आता माझा स्वभाव बोलण्याचा, मला वेगळं काही दिसलं की मी माझं बोलणं सुरू करतो आणि मी लगेच त्यांना विचारलं की हे कसं काय, आज काय विशेष आहे का, आषाढी एकादशी वगैरे एवढं दिसत नाही. त्यांनी जे उत्तर दिलं हं. की कोल्हापूर ते गड इंग्लज या मार्गावर माझी ड्युटी अनेक हं. वर्ष आहे, अनेक दिवस आहे आणि बऱ्याच दिवस इथेच असणार आहे. मग मी असा विचार करतो, तो बोलला कंडक्टर, बरं. बघा माणूस वाचणं, तो म्हणाला की मला माझ्या ड्युटीमुळे पंढरपूरला जायला मिळत नाही, मग मी माझ्या बसमध्येच पंढरपूर आणलं तर. आणि बापरे! त्यांनी म्हणे माझ्या खर्चाने आम्ही केलं, मी आणि ड्रायव्हर आम्ही इथेच आहोत आणि आम्ही हे सगळं केलं आणि दर आठवड्यानी गुरुवारी वगैरे आम्ही श्रीफळ वाढवतो, सगळ्या असलेल्या प्रवाशांना देतो. आता हा प्रेम, चांगुलपणा आहे. तो प्रेम. एखाद्याला आजच्या बुद्धिवादी जगाला, हा जो बुद्धिवादी समाज आहे ना अवतरण चिन्हातला हं, तथाकथित, हं, हं. त्यांना भाबडं वाटेल. पण खरं हो. सांगू तुम्हाला, बुद्धिवादी भामटेपणापेक्षा हा वारकऱ्याचा भाबडेपणा अधिक सुंदर आहे. वाह! आणि तो मी टिपतो, माझ्या मुसाफिरीमध्ये अनेकदा दिसतो. नंतर
पेंढारकर कॉलेज डोंबिवलीला आहे. आणि त्या ठिकाणी माझा कार्यक्रम सुरू असताना प्रश्नोत्तर झाली. एक मुलगी तिथून म्हणाली की मी माझ्या मैत्रिणीचा प्रश्न विचारू का? प्रश्न माझा नाहीये, मैत्रिणीचा विचारू का? तर थोडस मी मिश्किलपणे म्हटलं, पण ते जरा चुकलं माझं. अगं तिचा प्रश्न तिला विचारू दे, तू का तिची वकिली करतेस? तुम्ही माझ्या जवळ आली ती तिथून आणि हळूच म्हणाली की माझी मैत्रीण मूकबधीर आहे आणि त्यामुळे ती तिचा प्रश्न विचारू शकत नाही. सर, तिचा प्रश्न तिने मला सांगितला आणि ऐका सांगितला आणि तुम्ही आता तुम्हाला विचारते, तुम्ही उत्तर सांगा. मी म्हटलं मग तिला कळलं कसं माझं व्याख्यान? प्रश्न तुला सांगितला कसा? त्याच्यावर ती जी बोलली ना, दवणे सर, आम्ही 8वी पासून मैत्रिणी आहोत आणि मी माझी मैत्रीण अशी म्हणून मी स्वतः मूकबधिरांची लिपी शिकले, मी स्वतः कोर्स केला आणि म्हणूनच वर्गामध्ये सगळं लेक्चर मी ऐकताना तिला समजावून सांगते आणि मग ती तसेच प्रश्न देते. माझे डोळे भरून आले. मला तुम्ही सांगा की काय आहे म्हणजे माणूस वाचणं हा प्रवास केवढा आहे. माझ्या कॉलेजमध्ये मी पाहिलं एक विद्यार्थी 4 वर्ष म्हणजे अगदी 11वी 12वी पासून पुढे त्याच्या अंध मित्राला, प्रज्ञाचक्षू मुलाला रोज सोबतीला यायचा. शेवटी मी विचारलं 1-2 दिवस ठीक आहे, रोज कसं तू आणतोस? तो म्हणाला शाळेत बरोबर आम्ही होतो, नंतर मुद्दामून हा या कॉलेजला म्हणून मी या कॉलेजला आलो आणि सर इतकंच नाही, कॉलेज सुटल्यावर पण मी रीडर म्हणून जातो वाचायला, एकही पैसा न घेता. ही जी सामान्य तरुण मुलं आहेत ना, त्यांच्यावरचा विश्वास माझा अफाट आहे. नेहमी जेव्हा तरुण पिढीला कोणी बोलतं मला पटत नाही, मी अगदी ज्याला आपण म्हणू की पक्षपाती वाटावा इतका तरुण पिढीच्या बाजूचा आहे. कारण इतकं पर्यावरण बिघडलेलं असताना, राजकारणी समाजकारण सोडलेलं असताना, भोवतीचं सगळे लोक चुकत असताना, जाहिरात युग असताना, नको ते बघत असताना ही तरुण मुलं अजूनही सात्विक कशी? ही भारत मातेची, या इथल्या मातीची शक्ती आहे शुभांगीताई. या ठिकाणीच रामकृष्ण होऊन गेले, स्वातंत्र्यवीर सावरकर, छत्रपती शिवराय, महाराणा प्रताप, झाशीची राणी या भूमीत होऊन गेले ना. ती जी भूमीची ताकद आहे ती या तरुणांना जगवते आणि मला असं वाटतं की तरुण जेव्हा मला दिसतात तेव्हा ती मुसाफिरी अधिक यशस्वी होते. मी नुसती स्थळं बघायला जात नाही, प्रेक्षणीय स्थळं फोटोतून कुणी आणेल, पण तरुण मुलांच्या सात्विकतेला बघून मी मनाचा फोटो काढतो आणि घरी येतो आणि लिहितो. धन्यवाद. वा 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 वा, तुम्ही इतकं सुंदर सांगतात, म्हणजे कोणालाही ह्यातनं एक सकारात्मकतेची ज्योत नक्की पेटणार आहे. आणि माणसं वाचणं हे जे म्हणताय तुम्ही, हे अगदी काय म्हणजे लाजवाब आहे. आणि मला वाटतं आजपासून सगळ्यांनी माणुसकी जपत माणसं वाचणं हे केलं तर जीवन अधिक समृद्ध होईल. आणि चांगुलपणाची जी तुम्हाला ठेव किंवा चांगुलपणाची जे एक तुम्हाला बघायला मिळाल्या वेगवेगळ्या ठिकाणी, त्या तर म्हणजे अगदी निशब्द होण्यासारख्या आहेत. ते मला अजून एक जोडीने बोलायचंय, म्हणजे यालाच पुढच्या मुद्द्यासाठी तुम्ही छान त्याचं विवरण केलं, तुम्हाला दाद देतो. आणि मी तुम्ही छान म्हणाल की माणूस वाचणं. काय झालंय आता बघा, तुम्ही चाळ संस्कृतीतून गरजेने आपण फ्लॅट मध्ये आलो. आपल्या सोसायटीत 24 जणांची असतील, सगळी नावं सांगता येत नाहीत. आपण 8-8, 9-9 वर्ष एक वाक्य बोललेलं नसतो कोणाशी, काहीही नसतं. लाईट किंवा वीज गेली की सगळे बोलायला येतात. बरं, प्रवासामध्ये गेलं की पूर्वी माणसं गप्पा मारायची, माझं संत्र तू घे, तुझं मोसंबी दे, पेपर वाचून झाला का? आता काय नाही, जो आला की डुक 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 डुक. नाही, लाज वाटते मला, संकोच वाटतो. अहो, विमानात तर बोलणं जाऊ दे, विमानात माणसं सगळीच हवेत असतात, सामान्य माणूस पण खोट्या हवेत असतो. पण रेल्वे बसमध्ये बोलतच नाही माणसं. मी बोलत नाही याचा अर्थ बडबड करा विचित्र नाही म्हणत, पण जरा सोबत द्या, थोडं बोला, जरा पत्र लिहा. मी बघणाऱ्याचे फेसबुक बघणार आहेत ना, हजारो जणांना मी उत्तर नको म्हणून प्रश्न विचारतो की आपल्या एखाद्या गावातल्या आजीला, आजोबाला, मावशीला किती दिवसात पत्र लिहिलं हो? आता लॉकडाऊनचं वगैरे काळ जाऊ द्या, हाताने पत्र नाही लिहिलेली. बरं वाटतं माणसाला. तुम्हाला मी सांगतो, एक प्रौढ आई माझ्याकडे मुद्दामून आली, दवणे सर तुमचा माझा मुलगा तुमच्या वाचनाचा चाहता आहे, तुम्ही मला एक पत्र लिहून द्याल का? म्हटलं काय? ऐका, मला असं पत्र लिहून द्या माझ्या मुलासाठी की आईला पत्र लिही. म्हणजे बघा, लक्षात आलं का की असं पत्र मी त्याला लिहायचं की तू आईला पत्र लिही. त्याचं कारण तो मुलगा परदेशात आहे, तो बोलतो, व्हिडिओ कॉल वगैरे सगळं आहे, पण केव्हा तरी तू पत्र लिही. मग तुझी आठवण आली की रात्री उशी खालून मी ते पत्र काढीन
आणि ज्याच्यावर तुझा स्पर्श असेल, शाईमध्ये तुझं अस्तित्व असेल, त्या उशी खालून मी पाणी बाळा तुला मी पत्राच्या रूपाने मिठीत घेईन, असं एक आई मला सांगून गेली. हे जे हरवलंय ना, प्रॅक्टिकल होणं वेगळं आणि शुष्क होणं वेगळं. आता माणूस प्रत्येक संवेदनेला पैशाची मोहर, पैसा पैसा पैसा, प्रसिद्धी प्रतिष्ठा आणि बस मी मोठा. मला वाटतं की या सगळ्या चळवळींतून खरी माणसं आहेत ना ती पुन्हा व्यक्त झाली पाहिजेत. आपल्या कार्यक्रमाला लाखो कार्यक्रमांनी गुणाकार करून घराघरामध्ये ती ज्योत गेली पाहिजे. नाहीतर मग एवढा पुरता उरेल, नंतर एक कुठली तरी जाहिरात येईल, कोणीतरी नाचेल, कलिंगडाचं सफरचंद दाखवेल, मांजराचा कुत्रा झाला दाखवेल, 35वा वाढदिवस म्हणून जाडा फोटो येईल. नाही, मला राग का येतो, काय भिकार चालले हो. या माध्यमांचा उपयोगच करता येत नाही. आज आपण करतोय तो खरा उपयोग आहे. मी निक्षून का बोलतोय मला माहितीये, मी जास्त बोलतोय, मी बाणावर आहे, पण तरी पण मी सांगेन की या माध्यमाचा हा उपयोग आहे. संवाद, बोलणं, विचारपूस, विचार मांडणं, काहीतरी पानसटपणा करणं आणि बिभत्सपणा हा नाहीये. पण शेवटी काडेपेटी माणसाच्या हातात गेली तर खिचडी शिजेल, पण माकडाच्या हातात गेली तर घरं जळतील. आज भीती वाटते. विज्ञान कुणाच्या हातात आहे त्याचा शोध घ्या. लांबलं बोलणं, क्षमा मागतो. धन्यवाद. पुढे जाऊ. तुमच्या बोलण्यातनं खरंच आज एक नक्की आशेचा किरण आहे की चांगुलपणाची बेट ही सगळीकडे आहेत. आपण ती डोळसपणे बघितली पाहिजेत आणि आपण संवाद साधला पाहिजे. कायम संवाद साधला पाहिजे, कायम वाचन केलं पाहिजे, कायम व्यक्त झालं पाहिजे लेखनातून, लेखणीतून. किती सुंदर तुम्ही सांगतात. मला इथे जाता जाता एक गोष्ट नमूद करावीशी वाटते की दवणे सरांचं आयुष्य इतकं समृद्ध आहे आणि ते कुटुंब वत्सल देखील आहेत. त्यांना त्यांच्या मिसेस प्रज्ञाताई दवणे यांची कायम भरभक्कम साथ लाभली आहे. त्याचप्रमाणे त्यांचे दोन्ही त्यांचा मुलगा आदित्य आणि लेक वेदश्री हिचं ह्या दोघांचंही कर्तृत्व अगदी वाखाणण्यासारखं आहे. आदित्य मला वाटतं आता प्राध्यापक आहे, वेदश्री कथ्थक शिकलेली आहे. तर त्यांनी संस्कार हे आपल्या मुलांवरही त्याच पद्धतीने केले आहेत आणि इतक्या पोटतिडकीने ते आपल्याला सांगतायत. तर मला वाटतं आपल्यासाठी हे खूप मोलाचं आहे. दवणे सर, आपण प्राध्यापक म्हणून कार्यरत होतात, व्यावसायिक कवी, गीतकार, लेखक म्हणून देखील आपलं योगदान आहे. परंतु एक सामाजिक बांधिलकी आणि चांगल्या गोष्टी समाजात घडाव्यात या तळमळीने, या कळकळीने तुम्ही अनेक उपक्रम केलेत. आता श्रोत्यांना त्या उपक्रमांबद्दल देखील थोडं सांगावं. उपक्रम झाले याचं कारण काय माहितीये का, आपल्याला एखाद्या गोष्टीची कमतरता जाणवली की आपल्याला ते करावंसं वाटतं. त्यामुळे उपक्रमामध्ये जी प्रयोगशीलता येते ती आपल्या असोशीमुळे येते. आपल्याला वाटलं पाहिजे काही. मी मुद्दामून सांगेन की या 1.5-2 वर्षाच्या लॉकडाऊनच्या आणि एकंदर सगळ्या नकारात्मक काळामध्ये 7-8 दिवस माझे पण जरा सैरभर गेले की नेमकं काय करायचं आणि काय नाही. पण तिथे मला जाणवलं की हे जे झूम माध्यम आहे किंवा गुगल ऍप आहे किंवा व्हॉट्सअप काय ते जसं की फेसबुक वगैरे माध्यम आहेत, त्याचा एक चांगला भाग असा आहे आणि तो मला फार यावेळेला भावला. खरं म्हणजे मी अनभिज्ञ होतो. याचं श्रेय प्राध्यापक आदित्य आणि आमची वेदश्रीला दिला पाहिजे. तर त्यांची कल्पना, कारण अगदी अनोळखी लोक मला ह्याच्यावर बोलायला लावायचे आणि मला प्रत्यक्ष लोकांशी बोलायची सवय, प्रत्यक्ष आणि एकदम काचेवरच्या बोलायचं. त्यामध्ये काही जण खिडक्या उघडत नाहीत, म्हणजे पर्दे में रहने दो सारखं, खिडकी में बंद रहने दो असं चित्र. काही जण घराची खिडकी उघडण्याचा पण त्रास घेत नाहीत. पण काय आपले चेहरे बरे असतात तसे, लपवण्याचं काही नसतं. तर आम्हीच ते सुरू केलं आणि आज मी सांगतो उपक्रम की इतका तुडुंब प्रतिसाद, त्यामध्ये अनेक देश, हे मी आधी सांगतो उलट काय उपक्रम ते नंतर. सिंगापूर आहे, न्यूयॉर्क आहे, ऑस्ट्रेलिया आहे, हे सगळे देश वेगवेगळ्या तऱ्हेचे तिथून, आणि अर्थात भारत तर आहेच, दिल्ली बिल्ली सगळी आपली बंगलोर आहेत, आणि महाराष्ट्रातले अगदी गडचिरोली पासून. सांगायचं कारण काय, विषय कुठले होते. मला सुरुवातीला काही जण म्हणाले, मित्र या विषयावर कोणी ऐकायला येत नाही, आणि विशेष म्हणजे सशुल्क केले. सशुल्क याचं कारण स्वतःला मला जे वाटतं ते मी सांगतो, ऐकणाऱ्या लोकांना पटेल की नाही माहिती नाही, की एखादं ऐकण्यासाठी किंवा आनंदासाठी आपण जर मूल्य मोजलं तर आपण अधिक एकाग्रपणे आहे. नाही तर काय होतं, फुकट आहे ना, घरामध्ये बसा, शेंगदाणे खा, फोडणी खा, मध्ये भजर टाक, खिडकी बंद कर. मला आवडत नाही, तो कलावंत आणि कलाकाराचा अपमान आहे. लोकांना विनामूल्य मधलं अमूल्य कळत नाही. मी 1-2 कार्यक्रम केले असे, ऐका, मी केले असे आणि त्याचे मला वाईट अनुभव आले. नंतर आम्ही विचार केला की या माध्यमातून आपल्याला खरंच काही काम करता येईल का. मग तुम्ही जो उल्लेख केलात, पसायदान आपण म्हणतो,
पण दुरितांचे तिमिर जाऊ आपल्याला माहिती असतं. पण चंद्रमेझे आलांछन म्हणजे काय? चला कल्पतरूंचे आरव. आरव म्हणजे काय? आणि चेतना चिंतामणीचं गाव कुणाला म्हटलंय? खोलात जाऊन विचारलं ना तर मग क्षमा करा मला, पण 70-80 जणांना फक्त पसायदार पाठ असतं, पण आशयाकडे पाठ फिरवलेली असते. तोंडाने पाठ, ओठाने पाठ, आशय सपाट. मग मी असा विचार केला की आपण त्याचं निरूपण केलं तर, आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, केवळ नाममात्र फी 100 रुपये आम्ही ठेवली. झटकन 100 जणांचं झूमला काहीतरी बंधन असतं. मला पुढे वेगळं सांगायचंय. 10,000 रुपये जमले. मी पण माझं तिकीट काढलं. माझे पत्नी, माझी बहिणी, जावई, फुकट कुणाला नाही निरूपण आहे. आता तुम्हाला वाटेल की हे पैशाच्या ओढीने केलं का? आणि मग मला पुढे नम्रतेने सांगावं असं वाटतं, कदाचित काही जणांना अहंकार वाटला तर ते मला क्षमा करतील. ते 10,000 रुपये आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांच्या कोविड फंडाला पाठवून दिले. 10,000चा चेक, आणि त्याची पावती ग्रुपच्या सगळ्या लोकांना पाठवली. नुसतं बोललो आणि नाही, लोकांना पारदर्शी लागतं, बोलायला काही जातं. आणि त्यामुळे कितीतरी सामाजिक संस्था, एक विवेकानंद आश्रम म्हणून याला आहे मेहकरला विदर्भात, तिथे काही मुलं मला संपर्कात आली आणि तो विद्यार्थी म्हणाला, सर आम्ही पैसे भरू शकणार नाही, पण आम्ही येऊ का? अरे तुम्ही पैसे नका भरू, तुमच्यासारखीच मुलं पाहिजेत. आणि 10-10, 15-15 कार्यक्रम त्यांना विनामूल्य लिंक दिली. आणि त्यांच्या शिक्षकांचे मला फोन आले, ऐका मॅडम, की याच्यातून माध्यम अनाथाश्रमातली दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची मुलं या माध्यमात संपर्कात आली. त्यांना माझी पुस्तकं, इतरांची पुस्तकं सप्रेम पाठवली. सांगायचं कारण काय, युवकांचे विवेकानंद आता ऐकतायत किती जण जे असतील आता माझं ऐकत. हो, आम्ही वेळ दिला 1.5 तास आणि 2.75 तास कार्यक्रम रंगला. आणि प्रचंड पाऊस तेव्हा पडत होता, तरी पण सद्गुरूंनी नियतीने व्यत्यय आणून दिला नाही आणि विवेकानंद उलगडले. आता मला तुम्ही सांगा की रस्ता बांधलेला आपल्याला कळतो, विहीर बांधलेले कळते, पण माणूस बांधलेला कळत नाही. मी या उपक्रमांतून विस्कळीत होणारा तरुण, विस्कळीत होणारी घरं ही बांधण्याचा प्रयत्न केला. आणि त्यामुळे मला असं वाटतं, समाज कार्य हा शब्द फार मोठा आहे, कारण प्रचंड मोठ्या सेवकांची परंपरा आपल्या राष्ट्राला आहे. मी ठिणगी पण नाहीये, पण याचा उपयोग करता येतो या माध्यमांचा. हे मी तुम्हाला आवर्जून सांगेन. इतके उपक्रम केले. एकच समारोप करतो की आदरणीय श्रीधरजी फडके फडकेंसारख्या संगीतकाराकडे जवळजवळ 1.5 वर्ष रोज रात्री 9:30-10ला 12:30-1 पर्यंत गीतलेखन आम्ही केलं. आणि ही रसिकांच्या कृपेने आणि बाबूजींच्या, माझ्या आई वडिलांच्या, त्यांच्या आई बाबांच्या कृपेने येतील तेव्हा येतील, काय होईल माहिती नाही, पण आम्ही जणू काही उद्या रेकॉर्डिंग आहे इतक्या तडफडून ते काम केलं. मला असं वाटतं की तो जो आनंद आहे आपल्या नवनिर्मितीचा तो घेतला, रसिकांचे आशीर्वाद मिळाले. आणि माझ्या लक्षात आलं की जर मी कोपरगाव, मालेगाव, नाशिकला बोललो असतो तर त्या गावातले लोक आले असते ऐकायला आणि येतात. पण या माध्यमामुळे जगभरातले लोक माझं ऐकतायत, आजही ऐकतायत. आपला फेसबुक जेव्हा युट्यूबवर जाईल तेव्हा असंख्य लोक ऐकतील, अनेकांना ते पुन्हा पाठवतील, शेअर करतील. तसं हे ज्योतीने ज्योत उजळते, तसं हे कार्य आहे आणि मी करण्याचा प्रयत्न केला. धन्यवाद. तुमचं कार्य आणि तुमचा दृष्टिकोन हा खरोखरी खूप प्रेरणादायी आहे की आपलं हे जीवनातला प्रत्येक क्षण आपण खूप सत्कारणी लावावा आणि सामाजिक जाणीव आणि सामाजिक भान हे कायम आपल्यापाशी जागृत ठेवून आपण ते करावं. आणि ह्याच बरोबर संवेदनशीलता कायम जपावी, हे देखील तुम्ही खूप छान संदेश दिलेला आहे. कारण माणूस वाचणं आणि माणुसकी जपणं ह्याचा दुसराच एक अर्थ म्हणजे संवेदनशीलता कायम जागी ठेवणं, दुसऱ्याबद्दलची एक करुणा, माया, प्रेम हे असणं आणि कायम दुसऱ्याचा देखील आपल्या बरोबरीने दुसऱ्याचा देखील विचार करणं. हा जो तुम्ही एक दृष्टिकोन दिला आणि आपलं जे एवढं श्रीमंत जे आपल्याकडची जी मराठी संस्कृती आहे, पसायदान आहे, सावरकर आहेत, ह्या सगळ्यांचं जे शिकवण आहे ती आज लोकांपर्यंत तुम्ही पोहोचवता आहात. त्याचा प्रभावीपणा किती आहे हा तरुणांना समजावा ह्याच्यासाठी देखील तुमची धडपड आहे आणि त्यात तुमची सर्जनशीलता. तर ह्या सगळ्याच गोष्टी मला वाटतं प्रत्येकाला घेण्यासारख्या आहेत. आता आपण कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यात आहोत. आज आपण चांगुलपणाच्या चळवळीच्या व्यासपीठावरून इथे संवाद साधतो आहोत. ही संकल्पना आहे डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे यांची आणि त्यांचं कायम असं म्हणणं आहे की सकारात्मकता, सर्जनशीलता, सर्वसमावेशकता, संवेदनशीलता या सगळ्या गोष्टींच्या
म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी बेसिक आहेत आणि त्याच्यावर आपल्याला ही चळवळ पुढे न्यायची आहे. तर आता तुम्ही तुमच्या दृष्टिकोनातून चांगुलपणा म्हणजे काय? किंवा दर्शकांना तुम्ही हे सांगा, की चांगुलपणा तुम्ही जीवनात कशा पद्धतीने अंगीकारू शकता? ह्याचं थोडं मार्गदर्शन आम्हाला तुमचं हवंय. खरं म्हणजे समृद्ध माणूस पण हेच चांगुलपण आहे. नुसतं माणसासारखं दिसणं म्हणजे माणूस नाही. बरोबर. खरं सांगू तुम्हाला, आपण प्राणीच आहोत. कुत्रा, मांजर, बेडूक, डुक्कर, आणखी गाढव तसाच माणूस आहे. बरोबर. प्राणीच आहे. पण प्राणी ते माणूस, ऐका, प्राणी ते माणूस यातला मधला जो प्रवास आहे तो माणसं करत नाहीत. म्हणून आज बघा तुम्ही, माणसं शिकली पण सुसंस्कृत नाही झाली. म्हणजे अल्बर्ट आइन्स्टाईननी अणु विघटन किंवा अणूचा जो हे त्यांनी शोध लावला तेव्हा म्हणाला की मला पश्चाताप होतोय आज. याचं कारण शांततेसाठी अणूच्या विघटनाबद्दल किंवा याच्याबद्दल त्यांनी संशोधन केलं, पण ते चुकीच्या माणसांनी त्यांनी चुकीच्या जगात केलं. आजची सत्ता स्पर्धा, आजची हिंसा, आजचं खोटेपणा, 75 वर्षाची आपली लोकशाही झाली, परंतु ती 75 वर्षाची परिपक्व नाही झाली. अजून सुद्धा या काळामध्ये बारीक बारीक भांडाभांड बोलणं. मला हे फार वाईट वाटतं की नुसतं पदवी आणि बाह्य श्रीमंती ही जी सजावट आहे त्याचा महत्व नाहीये. मला तुम्ही सांगा की पेरलेल्या एखाद्या छोट्या शेवंतीच्या झाडाला फुल आलं खरं तरी फुलपाखरू येईल. घरामध्ये कितीही जरी डौलदार प्लॅस्टिकचं झाड लावलं फुलांचं तरी भुंगा वळणार नाही. त्यामुळे तुम्हाला जर समाधान हवं असेल आयुष्यात तर सच्चेपणा हवा. माझ्या दृष्टीने सात्विकता, चांगुलपणा, स्वच्छ चारित्र्य. आपण चारित्र्याचा अर्थ फक्त शरीर स्वच्छ म्हणतो की बस फक्त तनामनाचं नाही, धनाचं पण चारित्र्य. काम कुठलं करतोय? मी शिक्षक असेल तर मी उत्तमच शिक्षक पाहिजे. मी गायक असेल, मी कविक असेल, मी चालक असेल, मी ड्रायव्हर असेल, मी सफाई कामगार असेल, तरी मी ते काम निष्ठेने करणं म्हणजे देवपूजा. ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटले विश्व स्वधर्म सूर्य पाहो. हा जो स्वधर्म आहे तो प्रत्येकाने जागा केला पाहिजे. आणि आज याची इतकी प्रचंड गरज आहे. मी अजिबातच निराशावादी नाही, पण मला अनेकदा असं वाटतं की आजचं युग आहे ते निराशेच्या मार्केटिंगचं आहे, भीतीचं मार्केटिंगचं आहे. तिसरी लाट येणार, मग चौथी येणार, मग इतकं जाणार, मग इतक्या खाटा तयार. याचं इतकं होतं की माणसं ऐकताना कापायला लागतात आणि नसलेले मानसिक रोग होतात. कुठेतरी या काळात दिलासादायक सांगा. फक्त जाहिराती, खूप पैसा, प्रचंड हे कोट्यावधी मिळवणं, पण जर माणूस असेल तर ना, मला तुम्ही सांगा, एखादी आनंदी झोपडी असेल एखाद्या साधूची तरी आपण आश्रम म्हणतो, पण एखादं सजवलेलं कबरिस्तान असेल किंवा संगमरवरी स्मशान असेल तर आपल्याला आवडेल का? वा, काय स्मशान संगमरवरी आहे? नाही ना. आज सगळं जग संगमरवरी स्मशान होतंय अनेक तऱ्हेने. मी आपल्या चळवळीला का महत्व देतोय? माणूस जगला, माणूस पण जगलं तरच मला वाटतं सत्य जगलं तरच पुढे प्रवास आहे. नाहीतर मग काय होईल? सूज म्हणजे आरोग्य नव्हे. एकच सांगेन मी, माझं कोणी ऐकत असेल शिक्षण खात्यातलं आणि आदरणीय ज्ञानेश्वर साहेब मुळेही माझं बोलणं पोहोचवतील की शिक्षण पद्धतीमध्ये मेडिटेशन, ध्यानधारणा, एकाग्रता, समग्रता हे विषय पाहिजेत. कृतज्ञता, नुसतं मूल्य शिक्षण एक धडा नको, हे आवश्यक आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की अगदी नाईलाजाने आईवडील वृद्धाश्रमात असतील, अगदी नाईलाजाने कोणी नाहीच आहे किंवा एकटे किंवा मुलं परदेशात, आपण समजू शकतो, पण मोठ्यांचा सन्मान, कृतज्ञता, पूर्व परंपरा मानणं, कलावंतांना सन्मान, या गोष्टी ज्या आहेत त्या मला चांगुलपणाच्या अंतर्गत वाटतात. आदरणीय शुभांगीताई, खरं सांगू तुम्हाला की केवळ हिंदू धर्माचा एक ग्रंथ म्हणून मी उल्लेख करत नाही, तर जगातला एक उत्तम वैचारिक ग्रंथ म्हणून, ज्ञानग्रंथ म्हणून मी भगवद्गीतेचा उल्लेख करतो. संपूर्ण संघर्षात, युद्धामध्ये अर्जुनाने मनातले प्रश्न श्रीकृष्णाला विचारले आणि शेवटी भगवान श्रीकृष्णाने त्यांना सांगितलं की यत्र योगेश्वरा कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरा तत्र श्री विजयो भूती ध्रुवा नीतिर्मतिर्मम. याचा अर्थ की जिथे सत्य नीती समर्पण या गोष्टी जर तुम्हाला हव्या असतील तर तुमच्यात एक अन्यायावर मात करणारा श्रीकृष्णही जागा हवा आणि तितकंच त्याच्याशी सख्य करणारा एक अर्जुनही हवा. केवळ कृष्णामुळे होणार नाही, अर्जुनही हवा. भगवान ओशोना कोणीतरी विचारलं की पूर्वी श्रीकृष्ण व्हायचे, हल्ली कृष्ण होत नाही का? पटकन म्हणाले हल्ली पण कृष्ण आहेत, अर्जुन व्हायची तयारी तर पूर्ण करा.
मला असं वाटतं की अर्जुन व्हायची तयारी पूर्ण करणं म्हणजे कृष्ण होणं, मीरेची तयारी पूर्ण करणं म्हणजे कृष्ण होणं, ही तयारी आपण करायला लागूया. त्यामुळे धर्म, जात, पंथ याच्यात जे विभागलेले जग आहे ते सोडून माणूसपणाची गंगा, माणूसपणाची समृद्ध पाहूया, ही मी शुभेच्छा देतो. आणि अतिशय मनातले प्रश्न आपण विचारलेत, इतके लोक ऐकतायत. आदरणीय मुळे साहेबांनी आणि आपण शुभांगीताई सगळ्यांनी संधी दिली. मी तर म्हणतो की खरं म्हणजे आपल्या संस्थेचा चांगुलपणा हा कुठेतरी मला लाभल्यामुळे ही चळवळ माझ्या पुरता मी व्यक्त करत राहिलो, करू शकलो. सगळ्यांचा मी आभारी आहे. मनातलं बोललो, मनापासून बोललो आणि मला वाटतं मनातल्या माणसांशी मनातलं बोलणं आपण चांगुलपणा नाही का? वा वा वा, तुम्ही चांगुलपणाच्या एवढ्या टिप्स दिलेल्या आहेत आज. स्वधर्म जागा केला पाहिजे, समाधानी असलं पाहिजे, पारदर्शकता पाहिजे आणि आपण जे काही काम करत असू त्यात मास्टरी मिळवली पाहिजे. मला वाटतं ह्या सगळ्या गोष्टी इतक्या प्रॅक्टिकल सांगितल्यात. भगवद्गीतेचं तुम्ही उदाहरण दिलेलं आहे. मला वाटतं अजून काय असं सांगावं तुम्ही, अजून किती भरभरून तुम्ही आज आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे आणि हे आमच्या सगळ्यांचं भाग्य आहे. कार्यक्रमाच्या शेवटी मी एक तुम्हीच स्वामींचं एक गीत रचलंय, तर त्याच्या 2 ओळी फक्त म्हणते. स्वामी समर्था माझी आई, मजला ठाव द्यावा पायी. स्वामी समर्था माझी आई, मजला ठाव द्यावा पायी. तुझ्या विना आम्हा कोणी नाही, तुझ्या विना आम्हा कोणी नाही. तुझीच कृपा भरुनी राही. स्वामी समर्था माझी आई, मजला ठाव द्यावा पायी. स्वामी समर्था माझी आई, मजला ठाव द्यावा पायी. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय. स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय. स्वामी समर्थ. मला वाटतं ह्या गीतातनं आपल्याला माणूस पण कसं ठेवावं हे तुम्ही इतकं सुंदर इथे वर्णन केलेलं आहे. आपण आता या कार्यक्रमाचं इथेच सांगता करतो आहोत. मी तुमचे मनापासून चांगुलपणाच्या चळवळीच्या वतीने आणि जय मल्हार थिएटरच्या वतीने मनापासून आभारी आहे. आणि तुमचं हे इतकं बहुमोल मार्गदर्शन हे आम्हाला कायमस्वरूपी प्रेरणा देणारं असेल आणि आपण परत भेटूयात. मंडळी, आपण आता पुढच्या शनिवारी भेटणार आहोत अशाच एका वेगळ्या फेस ऑफ पॉझिटिव्हिटीचे विचार जाणून घेण्याकरता. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्वांनी सुरक्षित राहूयात आणि त्याचबरोबर लेखन करूयात, वाचन करूयात आणि कुठल्या तरी एखाद्या कलेमध्ये नवनिर्मितीचा आनंद घेऊयात आणि समाजात आनंद पसरूयात. धन्यवाद.